नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा पालकांच्या मनात प्रश्न आहे, सर आजचा पेपर कसा होता, कट ऑफ वरती काय परिणाम पडेल। सगळ्या पालकांच्या मनातील सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी या ठिकाणी वरती आलो। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी गौरव चांदा छत्रपती संभाजीनगरवरून तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो आपल्या नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आज पेपर चाललेला आहे। पेपर कसा होता, कट ऑफ वरती काय परिणाम असणार आहे याचं सगळं सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला ऑफलाईन काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येऊ शकता। आमचा छत्रपती संभाजीनगरला काय मित्रांनो ऑफिस आहे। तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने जॉईन करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही आमच्या सोबत जॉईन करू शकता। तुमचं वेळ ना वाया घालता मी लगेच आपल्या सेशनला स्टार्ट करतोय। आजचा पेपर कसा होता, कट ऑफ वरती काय परिणाम पडणार हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला सांगतोय। पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करा, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून द्या मित्रांनो। आणि जर अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय। नवीन नवीन अपडेटसाठी जे काही पुढील काउन्सिलिंगचे अपडेट असणार आहे बघा, सगळं तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे। तर लगेच काय करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे नीट 2026 आजचा पेपर लेवल कसा होता, इझी होता, मॉडरेट होता का डिफिकल्ट होता, व त्यासोबतच मित्रांनो कट ऑफ वरती काय परिणाम होईल हे सगळं सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ओके, चला मग आपण व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया। तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, जर आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर 3999 चा प्लॅन आहे, ऑनलाईनचा प्लॅन आहे। जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता। ओके, यामध्ये काय मिळणार सविस्तरपणे या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा 7000चा प्लॅन आहे। या 7000च्या प्लॅन मध्ये सगळी प्रोसेस आम्ही करून देतो। तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट आमच्या सोबत काय करायचे, फक्त शेअर करायचे। ओके, त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, आमचे सर आहे बघा, डॉक्टर दिनेश पाटील सर, सरांचा उस्मानपुऱ्यामध्ये क्लासेस आहे बघा। त्यासोबत सरांचा 2014 पासून एम्स करिअर इन्स्टिट्यूट नावाने बजाज नगरमध्ये क्लास आहे बघा। जर तुम्हाला तुमच्या मुलाला जर रिपीट करायची इच्छा असेल किंवा तुमचं कोणी 10वीतून आता 11वी 12वी मध्ये आलं असेल तर तुम्ही आमचा क्लास जॉईन करू शकता। त्यासोबत आपला काउन्सिलिंगचं तर तुम्हाला माहिती आहे। बरं, आमच्या क्लासवरती आज जसं स्टेट स्टुडंट आले त्याच वेळी सरांनी काय केलेलं आहे मित्रांनो, या जो पेपर होता त्या पेपरची लेवल कशी होती ती सरांनी काय केलेली तपासलेली आहे। ओके, त्यानंतर जे स्टुडंटचे रिस्पॉन्स होते ते सरांपर्यंत आले। सरांनी नंतर मला कॉल केला आणि ज्या पद्धतीने सरांनी सांगितलंय तेच मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे व त्यासोबत आपल्या कट ऑफ वरती काय परिणाम होईल हे सगळं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। ओके, चला मग आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, अजून ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी काय करून द्यायचं, व्हिडिओला पटकन लाईक करून द्यायचं। ओके, सेशनला स्टार्ट करूया। बघा, नीट 2026 रिनीटचा पेपर अनालिसिस आपण करणार आहे बघा, जो की 21 जून 2026 ला झालाय। पेपर लेवल बघा तुमची मॉडरेट होती मित्रांनो। आता कोणता पोर्शन तुमचा कठीण होता, ओके डिफिकल्ट होता, फिजिक्स होता, केमिस्ट्री होता, बायो होता, हे सगळं सांगतोय आणि तुमच्या कट ऑफ वरती काय परिणाम पडेल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता क्लिअर सांगतोय। तर मित्रांनो, यानंतर बघा ओव्हरऑल पेपर कसा होता, तर खूप सोपा नाही। ओके, पेपर हा तुमचा खूप सोपा नाही होता, खूप अवघडही नव्हता। म्हणजे तुमचा जो पेपर होता हा मॉडरेट लेवलचा काय होता मित्रांनो, तुमचा आजचा पेपर होता। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वेळेचे योग्य नियोजन महत्त्वाचे होते या पेपरसाठी। ज्यांना वेळेचं योग्य नियोजन जमलं असेल त्यांनी ह्या पेपरमध्ये काय केलं असेल, चांगलं परफॉर्मन्स या ठिकाणी केला असेल। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बरेचशा गोष्टी अशा पण जाणून येत आहे, म्हणजे बाहेर येत आहे, सर बरेचसे कॉल आले, सर आमचा पेपर खूप कठीण गेलाय। ओके, पण आम्हाला आमच्या मुलाला या ठिकाणी काय करायचं, यावर्षी काही झालं तरी डॉक्टरच बनवायचंय। जर तुम्हाला तुमच्या पाल्याला जर डॉक्टर बनवायचं असेल तर आपल्याकडे सगळे ऑप्शन अवेलेबल आहे मित्रांनो। ओके, जर त्याला अब्रॉडला जर तुम्हाला पाठवायचं असेल एमबीबीएस साठी तर तुम्ही पाठवू शकता कमी बजेटमध्ये। जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर मॅनेजमेंट थ्रू जास्त पैसे लागत असेल बीएमएस ला तर तुम्ही त्याला अदर स्टेटमध्ये पण काय करू शकता, ऍडमिशन करू शकता। नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जर जॉईन करणार तर आम्ही तुम्हाला तेच कॉलेजेस देणार अदर स्टेटमध्ये जे महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरून जवळ आहे। त्या कॉलेजेसमध्ये 80 ते 90% जे मुलं मुली असतील ते आपल्या भागातील असतील, आपल्या महाराष्ट्र राज्यातील असतील, तेच कॉलेज आम्ही तुम्हाला देणार। ओके, आणि बजेट फ्रेंडली असणार बघा, सगळी प्रोसेस ट्रान्सपरंट असेल बघा। तुम्ही तुमचे स्वतःहून पैसे कॉलेजला भरायचे, आम्हाला 1 रुपया पण नाही द्यायचे। आणि अदर स्टेटसाठी आपली फीस 7000 रुपये असेल, महाराष्ट्र स्टेटसाठी 7000 असेल आणि ऑल इंडिया कोटासाठी आपली फीस 10,000 असेल। तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी तुमचा नंबर लागू शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर 9699
07700 हा व्हॉट्सअप नंबर आहे बघा आपला. या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय मित्रांनो, व्हॉट्सअपला मेसेज करायचंय 9699907700. तुमची कॅटेगरी, तुमचा एक्सपेक्टेड स्कोर, तुम्ही जो काउंट करणार असाल आता तो किती आहे मी लगेच सांगेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो. ओके. फिजिक्स कसा होता मग आजच्या पेपरमध्ये, तर फिजिक्स थोडा कठीण वाटला. ओके. त्यानंतर कॅल्क्युलेशन जास्त होते, न्यूमेरिकलवर भर होता आणि काही प्रश्न सोडवायला जास्त वेळ लागत होता, म्हणून फिजिक्स जो होता तुमचा या ठिकाणी डिफिकल्ट होता मित्रांनो. ओके. ऍज कम्पेअर टू बायो आणि केमिस्ट्री, फिजिक्स काय होता तुमचा डिफिकल्ट होता. त्यानंतर मग केमिस्ट्री कशी होती आजची केमिस्ट्रीचा पेपरमध्ये, तर केमिस्ट्री मॉडरेट होती मित्रांनो. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री मधूनच काय आलेले होते तुमचे सगळे प्रश्न आलेले होते. बहुतेक प्रश्न एनसीईआरटी वर काय होते मित्रांनो आधारित होते आणि काही प्रश्न कन्सेप्ट बेस होते. ओके. तर या जर आपण कम्पेअर करायला गेलो फिजिक्सच्या तुलनेनं तर केमिस्ट्री तुमचा इझी होता. मग यानंतर तुमचा बायो कसा होता, तर बायोलॉजी कसा होता, तर बायोलॉजी सर्वात सोपा पेपर होता आजचा. ओके. त्यानंतर बघा एनसीईआरटी मधून थेट प्रश्न आलेले होते. त्यानंतर जेनेटिक्स, मॉर्फॉलॉजी आणि फिजिओलॉजीवर जास्त भर होता पेपरमध्ये. चांगली एनसीईआरटी वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना काय झालं असेल आजच्या पेपरमध्ये खूप सारा फायदा झाला असेल. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, कारण ह्या चॅनलवरतीच तुम्हाला काय मिळणार मित्रांनो, संपूर्ण प्रोसेस जे अपडेट आहे, जे काही प्रोसेस असणार सगळं तुम्हाला इथंच मिळणार आहे. परीक्षा संबंधित माहिती बघा, पेपर वेळ हा 3 तास 15 मिनिटाचा होता. ओके. त्यानंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन तुमचं झालेलं होतं. एआय आधारित काय होती मित्रांनो तुमच्यावर निगराणी होती. जवळपास 5000 प्लस केंद्रांवरती काय घेण्यात आला, आज तुमचा पेपर घेण्यात आला. कट ऑफ वाढेल का, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, सर पेपर असा आलाय मॉडरेट आलाय तर मग कट ऑफ वाढेल का. तुमचं प्रश्नाचं लगेच उत्तर देतोय मित्रांनो. इकडे लक्ष द्या, बायोलॉजी सोपं असल्यामुळे कट ऑफ थोडा वाढू शकतो. ओके. त्यानंतर फिजिक्समुळे काही विद्यार्थ्यांना अडचण आली आणि फायनल कट ऑफ काउन्सिलिंग वेळी स्पष्ट होईल. ओके. फायनल कट ऑफ कधी होईल तुमचं, ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग करणार, ज्यावेळेस तुमची एसएमएल लिस्ट येणार. ओके. त्यावेळी आपल्याला काय होणार, हे तुमचं जे कट ऑफ असेल तुमच्या रिझल्ट नंतर जो काही फायनल कट ऑफ असेल तो आपल्या समोर येईल. ओके. तर तोपर्यंत आपण कट ऑफचा काही या ठिकाणी अंदाज लावू शकत नाही. पण पेपर मॉडरेट होता, फिजिक्स सर्वात कठीण होता, केमिस्ट्री बॅलन्स होता आणि बायोलॉजी सर्वात स्कोरिंग या ठिकाणी काय होतं तुमच्या आजच्या पेपरसाठी सब्जेक्ट होता, म्हणजे पोर्शन होता पेपरमध्ये. ओके. तर तुमच्या मते पेपरची लेवल काय होती मित्रांनो, इझी होती, मॉडरेट होती, डिफिकल्ट होती, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं मत मला या ठिकाणी कळवा. आणि तुमचा नंबर कुठे लागू शकतं हे जर तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर मी आताच तुम्हाला हा नंबर दिलाय बघा, या नंबरवरती थेट मला मेसेज करून द्या. मी लगेच सांगेल का तुमचा नंबर कुठे लागू शकतो. आणि मित्रांनो जर कमी स्कोर जरी असेल तर घाबरायचं नाही, बिलकुल आम्हाला मेसेज करा, आम्ही सोबत कॉन्टॅक्ट करा. जर तुमचं यावर्षी जर ड्रीम असेल डॉक्टर बनायचं तर ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार. चला, तर माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.